शेतकरी संघर्ष महासंघ या निमित्त चर्चासत्र घेतले. विषय काल, आज आणि उद्या कामगार क्षेत्र याविषयी श्रीपाल सर हे आले होते. कार्यक्रम संपन्न होता. काय माहिती द्या? कामगारांच्या चळवळीमध्ये 50-60 वर्षापासून प्रत्येक संघटना, प्रत्येक कार्यकर्ते, प्रत्येक कामगार नेते आपापल्या माध्यमातून काम करत असतात. परंतु बदलत्या परिस्थितीनुसार आता कामगारांवरती जे प्रश्न ओढावलेले आहेत किंवा ज्या 4 श्रमसंहिता आहेत त्या श्रमसंहिता समजून घेऊन त्याच्या पुढे आपली रणनीती कशी असली पाहिजे, दिशा कसली असली पाहिजे, यासाठी म्हणून आम्ही सर्व कामगार नेत्यांना बोलवून आणि विचारवंतांना बोलवून, त्याचबरोबर माध्यमातले काही प्रतिनिधी आहेत त्यांना बोलवून आणि कंपनी व्यवस्थापनाची भूमिका असणारे पण व्यक्तिमत्व या ठिकाणी बोलवून ह्याच्यामध्ये चर्चासत्र अत्यंत चांगल्या पद्धतीने केला आणि आम्ही सर्वांची मतं जाणून घेऊन ह्याच्यामधला एक सारांश काढून आम्ही त्या दृष्टीने पुढची आमची दिशा ठरवणार आहोत. याच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीपालजी सबनीस यांनी देखील या कार्यक्रमात उत्कृष्ट आपले मत मांडले होते आणि तुमच्या या चर्चासत्राला कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. त्यांनी एक मजकूर तुमच्याशी संवाद साधला होता की इतर कोणत्या पक्षाचे जर तुम्ही गेलात तर या प्रकार तुमच्या विरोधात मी एक चर्चासत्र घेईन. नाही, अत्यंत सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामगार आणि श्रमिक कष्टकऱ्यांच्या सोबत जी निष्ठा आहे आमची, त्यांच्या सोबत राहण्याचा जो आमचा निर्धार आहे तो कायमस्वरूपी राहील आणि त्यांच्या सोबत कष्टकऱ्यांच्या गेल्या 25 वर्षामध्ये 22 वर्षामध्ये कालावधीमध्ये आम्ही त्यांच्या निष्ठेशी, कामगारांच्या विचारांशी, त्यांच्या भूमिकेशी, त्याच्या धोरणाशी कधी प्रचारणा केलेली नाही. पुढच्या कालावधीमध्ये पण त्यांच्या मूळ तत्वापासून, मूळ हक्कापासून आम्ही कधी बाजूला जाणार नाही. ते सरांचा आणि झालेल्या मान्यवरांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा आणि त्यांच्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो आणि त्यांच्या शब्दाला आम्ही पण जागी राहू. येणाऱ्या काळात काम चळवळ अधिक तटस्थ राहावी. अर्थातच हे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये झालेलं असलं तरी भविष्यामध्ये मुंबईला आणि नंतर नागपूर या ठिकाणी आमचं चर्चासत्र होणार आहे आणि त्यानंतर मुंबईला फार मोठ्या प्रमाणात आम्ही ह्याच्यावरती एक चर्चासत्र आयोजित करून आम्हाला जे कामगार कायद्यातले जे मुद्दे नको आहेत त्याच्यामध्ये आम्ही सामूहिकरित्या पत्रव्यवहार राज्य शासनाकडे करतोय आणि मुंबईमध्ये आझाद मैदानाची आमच्या आंदोलनाची सुद्धा दिशा असणार आहे. परंतु त्याच्या अगोदर आम्ही कार्यकर्त्यांना प्रशिक्षण शिबिर घेऊन त्याच्यामध्ये त्यांना तयार करून पुढच्या दृष्टीनं जे सूचना आणि हरकती आहेत ते सुद्धा देण्याचं काम आम्ही नक्की करू पुढच्या कालावधीत.